पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये, माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत आणि माझी आई कोल्हापूरची होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला। ते कोल्हापुरात आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते। वर्ध्यातील प्रचार सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहयुद्ध सुरू आहे। शरद पवारांची पक्षावरील पकड सैल होत असून पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत, असं मोदी म्हणाले होते। त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की अजित पवार उत्तम काम करतात, ते उत्तम प्रशासक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणा एकाचा नसून जनतेचा पक्ष आहे। तसंच यावेळी शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। मोदी कुठे गेले तर गांधी कुटुंबावर टीका करतात, मात्र इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवून इतिहासच नाही तर भूगोल घडवला, असंही शरद पवार म्हणाले। तसंच सोनिया गांधी यांची स्तुती करत राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरही त्यांनी देश सोडला नाही, त्यांनी देशाची बांधिलकी जपली, असंही पवारांनी नमूद केलं। तर मोदींनी केवळ हिंदू सुरू केलं असून देशासाठी सर्वच जाती धर्माचं योगदान आहे, त्यामुळे मोदींनी पदाचा आणि शपथेचा द्रोह केला आहे। असा द्रोह करणाऱ्या व्यक्तीला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं पवारांनी म्हटलं। हा पक्ष कुणाचा एकट्या विचाराचा नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या देशाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी कष्टानं उभं केलेला हा पक्ष आहे आणि त्याचा अधिकार, त्याची नीती ठरवण्याची भूमिका या पक्षाच्यासाठी विचारासाठी करायची कष्ट आणि किंमत ही देण्याची लहान नागरिकांची जी भूमिका त्यांच्या हातामध्ये आहे, तिथं कोणी एकटा दुसरा अशा प्रकारचं काम करत असतो। मोदी साहेबांनी त्याची चिंता करण्याचं कारण नाही। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।